तर मित्रांनो, आज अंबाजोगाईमध्ये झाला बघा खूप मोठा ऍक्सिडेंट आणि मी आज कोणत्या यात्रेला गेलो तो सांगतो तुम्हाला पुढे। राम राम मित्रांनो, आजच्या व्लॉगची सुरुवात झाली बघा ऍक्सिडेंट पासून। कॉलेजला जात असताना इथे स्विफ्ट गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला बघा। त्या गाडीची एक साइड तर पूर्ण डॅमेज झाली बघा। ते ऍक्सिडेंट होताना जे लोक होते त्यांना मी विचारलं की इथं नेमकं काय झालं। ते म्हणले त्या दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर पेलेला होता आणि त्या दुसऱ्या गाडीवाल्याने ह्या गाडीवाल्याला मागून धडक दिली। तर कोणाला तर लागलं नाही बघा, पण मोठा अपघात होताना टळला। ड्रायव्हर लोकांनी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे बघा, दारू वगैरे पिल्याच्या नंतर गाडी चालू नये। हा ऍक्सिडेंट आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पुढे झाला बघा। माझ्या मित्राला तर आता काय होत आहे की बघा, कॉलेजमध्ये आलेल्या झोपत आहे। कॉलेज वगैरे झाल्याच्या नंतर निघालो बघा गावाकडे, कारण आज आमच्या गावाकडे एक छोटीशी जत्रा होती। मग काय घरी आल्यालाच फ्रेश वगैरे झालो, बॅग वगैरे ठेवली आणि निघालो जत्रेकडे। जत्रेमध्ये आल्यालाच देवाला एक नारळ आणि एक पेढा घेतला। नारळ वगैरे फोडून देवाला प्रसाद वगैरे ठेवला बघा। मित्रांनो, तुमच्या सर्वांना तर सांगितलेलं आहे या मंदिराविषयी मी। हे आहे आपले वेताळेश्वर, म्हणजेच आपल्या वेताळ बाबाचं मंदिर। तिथे की दरवर्षी पारंपरिक पद्धतीने एक छोटीशी यात्रा पण भरते। नंतर मी आलो बघा मस्त भजे वगैरे घेण्यासाठी, कारण यात्रेतले भजे मला खूप आवडतात। तर भेटले बघा आपल्याला आपल्या भावासारखे फॉलोअर्स। नंतर आम्ही निघालो बघा जत्रेच्या बाहेर, कारण जत्रेच्या बाहेर काहीतरी पैशाचा गेम चालू होता। नेमकं कसं आणि काय असतं हे मला तर माहित नाही बघा। ते वेताळेश्वर बाबांचं मंदिर आहे बघा, होळ आणि लाडेगाव या दोन्ही गावांच्या बाउंड्रीवर आहे। सगळं झाल्याच्या नंतर मी निघालो बघा गावाकडे। रस्त्यातच चलत जात होता आपला एक छोटासा मित्र, त्याला घेतलं बघा गाडीवर, कारण मंदिरापासून आमचं गाव थोडंसं लांब होतं। मग काय घरी वगैरे आलो, कपडे वगैरे बदलले आणि आलो शेतात, कारण आपल्याला हे स्प्रिंकलरचे पाईप ह्या शेतातले दुसऱ्या शेतात नेऊन टाकायचे होते। मग काय सगळे पाईप वगैरे टाकले बघा ट्रॅक्टर मध्ये आणि निघालो गाणे ऐकत ऐकत दुसऱ्या शेतामध्ये। आलो बघा त्या शेतामध्ये जिथे की आपल्याला स्प्रिंकलरचे पाईप टाकायचे होते। आणि नंतर मस्त मित्रांनो ट्रॅक्टर तर मनानं चालवत होता आणि एक एक पाईप मी मागून पांगवत होतो। ऊन वगैरे नसल्यावर शेतीची कामं करायची मजाच वेगळी असती बघा। मग काय सगळे पांगवलेले पाईप मस्त हळूहळू घेत होतो बघा जोडून। आज तर शेतातच मला खूप अंधार पडला होता बघा। पाईप वगैरे तर जोडून झाले बघा, म्हणून ते शेवटचं टोपण घेतलं बसून आणि निघालो बघा घराकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।